राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी सध्या पाणी टंचाई आहे, पाणी आहे. पाहूयात. पुरंदरमधील नीरा डावा कालवा बंद झाल्यामुळे अपुरे टँकर, पाण्यासाठी दिलेल्या निधीचा प्रशासनाकडून योग्यरित्या वापर नाही, परिणामी नागरिकांची पाण्यासाठी वणवण. नाशिक आदिवासी पट्ट्यातील पेठ तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांसह पुरुषांची देखील दिवस रात्र गर्दी. नाशिक शहरावर पाणी कपातीचे संकट. धरणांमध्ये 20 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये धरणांमध्ये निम्मा पाणीसाठा. छत्रपती संभाजीनगर मधल्या देवलाई परिसरामध्ये पालिकेकडून अद्याप पाणी पुरवठा नाही. पाईपलाईनच्या वॉलवरील गळतीच्या पाण्यावर नागरिक अवलंबून. परभणीच्या जिंतूर तालुक्यामधल्या विहिरींनी गाठला तळ. अनेक गावं टँकरच्या पाण्यावर अवलंबून. भर उन्हामध्ये टँकरच्या पाण्यासाठी गावकऱ्यांची धावपळ. जळगाव जिल्ह्यामधल्या 227 गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई. जिल्ह्यातील 166 विहिरी अधिग्रहित तर 101 टँकरना पाणी पुरवठा. अमरावतीच्या भातुकली तालुक्यामधील वंडली गावामध्ये भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट. ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा. लातूर जिल्ह्यामधल्या तावरचा, मन्याड, खरणी, तिरू या नद्यांची पात्र कोरडी ठाक. सिंचन आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. धाराशिव शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये 150 टँकरना पाणी पुरवठा सुरू. पाण्यासाठी नागरिकांच्या रांगा.